4 एप्रिलला कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरात अमोल खर्जे उर्फ आबड्या यानं प्रकाश पोवार या रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला केला होता. हा आरोपी शहरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मारहाण, दंगा आणि धमकीसारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. असं असतानाही पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कारवाई का केली नाही असा सवाल महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे शहर प्रमुख राजू पोवार यांनी आज पत्रकार बैठकीत उपस्थित केलाय. गुंड अमोल दिलीप खर्जे उर्फ आबड्या ह्या गुंडांनी 2 रिक्षा चालकांना गंभीर स्वरूपाची मारहाण करून त्यांच्या घरापर्यंत जाऊन रिक्षाची तोडफोड करून इतर गुन्हेगारांना बरोबर घेऊन तर दुसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशन शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या अंतरावरती रेल्वे स्टेशनच्या दारात दुसऱ्या रिक्षा चालक प्रकाश निवृत्ती पवार यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली. त्यांनी डोक्यात दगड घालण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला, डोक्यात दगड घातला, पण त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांना काही इजा झाली नाही. थोडक्यात दैव बलवत्तर म्हणून त्यांना थोडक्यात एक 7-8 टाके पडतील एवढी जखम झाली. त्यांना 2 दिवस झालं गेली CPR ॲडमिट आहेत. आणि ह्या गुंड अमोल खर्जेवरती त्या दिवशी आम्ही पोलीस प्रशासनानं भेट देऊन शाहूपुरी पोलीस स्टेशन, परत करवीर पोलीस स्टेशन, सर्व रिक्षाचालक गोळावून जवळजवळ 100-125 रिक्षाचालक गोळावून त्याच्यावरती तक्रार दिली, पण अजून पण त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही, त्याला अटक झालेली नाही. मग पोलीस प्रशासन का पाठीशी घालत आहे का? गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही त्याला रिक्षा लायसन्स, परमिट आणि बॅच कसे मिळाले यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ह्या गुन्हेगारांना बॅच देणे, परमिट देणे किंवा लायसन देणे हे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कसं काय जमतं, किंवा त्याची चारित्र्य पडताळणी कोणी दिली, त्याच्यावरती कोल्हापूर शहरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याला चारित्र्य पडताळणी मिळाली कशी, कोणी दिली, याची पण चौकशी लागली पाहिजे. पुन्हा तो एका डोळ्याने आंधळा आहे, त्याला एका डोळ्याने दिसत नाही, तर त्याला लायसन्स कसं मिळालं? RTO ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिली डोळ्याची तपासणी होते की बाबा हा सक्षम आहे का गाडी चालवण्यासाठी, तर त्याला हे लायसन मिळालं कसं, ह्याची पण चौकशी लागली पाहिजे. पोलिसांनी आरोपीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशारा महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे जिल्हा प्रमुख रमेश पोवार यांच्यासह अनेक रिक्षाचालक उपस्थित होते.